मूकबधीर निवासी शाळा सावनेर येथे भारतीय जैन संघटना सावनेर यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद कदम, पोलीस निरीक्षक नागपूर, सुनंदा कदम, दीपक जोशी, मुख्याध्यापिका सुवर्णा महाशब्दे, भारतीय जैन संघटना सावनेरचे अध्यक्ष पियुष जिंजवाडिया, विमल जैन, संस्थेचे सचिव नारायण समर्थ, प्रशासकीय अधिकारी मंगला समर्थ, संस्थेचे कोषाध्यक्ष निखिल समर्थ, श्वेता समर्थ, जयश्री जिंजवाडिया, भाविका जैन, ॲडव्होकेट शैलेश जैन, अध्यक्ष बार असोसिएशन व भारतीय जैन संघटना सावनेरचे सदस्यगण उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले, तर शाळेचे विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत प्रार्थना सादर केली व शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर शाळेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। भारतीय जैन संघटनेच्या वतीने सर्व महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले, तर महिला दिवसाच्या निमित्त केक कापून उत्सव साजरा करण्यात आला। भारतीय जैन संघटना सावनेरच्या अध्यक्षपदी युवा समाजसेवी तसेच पत्रकार पियुष जिंजवाडिया यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले, तर भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। यावेळी माधवी जोशी, भाविका जैन, विमला जैन, मंगला समर्थ, दीपक जोशी, ॲडव्होकेट शैलेश जोशी इत्यादी मान्यवरांनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले। शरद कदम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे संचालन क्रीडा शिक्षक संजय लुंगे यांनी केले। मुख्याध्यापिका सुवर्णा महाशब्दे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले। श्वेत वस्त्रधारी आणि चराचरात वास करणाऱ्या माता सरस्वतीला वंदन, तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करते। आजचा 8 मार्च जागतिक महिला दिन। स्त्री म्हणजे अडथळ्यावरून मात, स्त्री म्हणजे क्षणाक्षणाची साथ, आणि म्हणूनच स्त्री तुझ्या कर्तृत्वाला सर्वांचा सलाम। आजचा जागतिक दिन, या जागतिक आजच्या महिला दिनानिमित्त हा खरंच खूप मोठा सोहळा शाळेत पार पडलेला आहे, आणि आदरणीय कदम सरांच्या उपस्थितीत आणि जोशी सरांच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त म्हणजे एक दुधात साखर पडलेली आहे या कार्यक्रमात। तर सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। वाढदिवस हा तुमचा आनंदाने बहरावा, जे जे सुखद सुंदर त्यांचा तुम्हाला लाभ व्हावा। उधळण व्हावी सुख सौख्याची, दृष्ट न लागो तुम्हा कोणाची, हीच म्हणी इच्छा। आणि वाढदिवसाच्या तुम्हाला शाळेतर्फे खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा। तुम्हाला निरामय निरोगी आयुष्य लाभो हीच श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना राहणार आहे, आणि पुढील समाज जो घडेल तो निश्चितच चांगलाच होईल। आजच्या कार्यक्रमाला आदरणीय कदम सरांनी सहकुटुंब उपस्थित राहिले, त्यांनी आम्हाला खूप मोलाचा वेळ दिला आणि आमच्या कार्याचं याचं कौतुक भरभरून केलं। आपले खूप खूप धन्यवाद सर। तसंच एक दुधात साखर पडून जशी खीर पडते, तसंच आजच्या या महिला दिनानिमित्त आणि वाढदिवस आदरणीय जोशी सर इथे उपस्थित राहिले सहकुटुंब, आणि त्यांचा वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांनी आमची नियुक्ती केली, आमच्या शाळेची नियुक्ती केली, त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद। हा आजचा वाढदिवस आमच्या खूप स्मरणात आहे। महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत सादर करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजन केले। कार्यक्रमाला नेहा जिंजवाडिया, स्वाती जिंजवाडिया, भाविका जिंजवाडिया, सुवर्णा महाशब्दे, कविता केळापुरे, दुर्गा चेडे, ज्योती राऊत, दीपिका नेरकर, संजय लुंगे, मकरंद कदम, राजू दलाल, संगीता पिसे, ज्योती सावंत, नंदा कांबळे, जया काळे, मनीषा मेश्राम, रुक्मा भोयर, उत्तमराव चांदपूरकर, ओम शेंडे, धनंजय हेडाऊ इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाचे समन्वयक शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील राठोड हे होते। कुटुंब या शाळेकरता समाजसेवी करता नेहमी तत्पर राहतो। मी निश्चितच या संपूर्ण कुटुंबाला माझ्याकडून वंदन करतो आणि आपला हा प्रवास निरंतर सुरू राहो अशी या प्रसंगी शुभेच्छा सुद्धा देतो। सोबतच
मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, संघटनेचे नुकतेच नियुक्त झालेले नगराध्यक्ष पियुजी जिंजूवाडिया, ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम ते साकार होत आहे आणि संपूर्ण जिंजूवाडिया कुटुंब, या शाळेच्या शिक्षिका आणि माझ्या बालमित्रांनो, निश्चितच परमेश्वराच्या कुठल्याही कृत्याला आपण नाव ठेवू शकत नाही, परंतु काही गोष्टी अशा घडतात की त्यांचं अनुमोदन सुद्धा करता येत नाही. आपल्याकडे बघितल्यावर एकच वाटतं की आपल्याने असं काय केलं आहे आपण लोकांनी की आपल्यावर असा प्रसंग यावा. परंतु विधात्याच्या या रचनेमध्ये जर आपल्याला घडवलेलं आहे तर निश्चितच समर्थ कुटुंबियांसारखे आणि इथे उपस्थित मान्यवरांसारखे समाजसेवी सुद्धा घडवलेले आहेत. पियुष जिंजूवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.